तर हे कमळ किंवा स्वस्तिक काढल्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून दिवा स्थापन करायचा आहे। अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीचा, पितळेचा, चांदीचा, दगडाचा असा कोणताही दिवा लावू शकता। त्यानंतर आता आपण अखंड दिव्यासाठी लागणारी वात बनवूया। तर या ठिकाणी असा पूजा कापूस तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल। तो असा कापूस पिंजून गोल केलेला असतो, तर त्यामधून आपल्याला अखंड धागा किंवा अखंड वात काढायला अगदी सोपी जाते। तर या कापसाच्या टोकापासून आपल्याला जेवढी जाड वात बनवायची आहे तेवढा भाग आपण काढून घ्यायचा आहे। अखंड दिव्याची वात ही नेहमी 1 वीत 4 बोटे एवढी घ्यावी, म्हणजेच 1.25 हाताच्या मापाची तरी ही वात असावी। एक वेळ ती थोडी मोठी झाली तरी किंवा उरली तरीही चालेल, मात्र ती कमी नको पडायला, कारण 9 दिवस आपल्याला ही वात बदलायची नाही। या अखंड दिव्यामध्ये आपल्याला कधीही एकेरी वात लावायची नाही, ही दुहेरी वात लावायची आहे। तर अशा प्रकारे मोठी वात बनवून